मान्यवर शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. आज आपण भारतीय ऊर्जा क्षेत्र 2047 भवितव्य आणि आव्हान या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मी विचार मांडणार आहे. ऊर्जा ही केवळ भारताच्या विकासाचे साधन नाही, तर ती देशाच्या स्वाभिमानाचे आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. उद्योग, शेती, वाहतूक, शिक्षण, आरोग्य आणि आधुनिक तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांचा कणा म्हणजे ऊर्जा. भारताने 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होण्याचे स्वप्न पाहिले आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी मजबूत, सुरक्षित आणि स्वच्छ ऊर्जा निर्माण करणे हे अत्यंत आवश्यक आहे. आज भारत सौर, पवन, जल, अणुऊर्जा आणि हरित हायड्रोजन यांसारख्या स्वच्छ ऊर्जा वापरत आहे. भारत आज 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होण्याचे स्वप्न पाहिले आहे. 2047 पर्यंत ऊर्जा क्षेत्रात जागतिक अग्रगण्य देश बनू शकतो. 2047 पर्यंत भारत ऊर्जा क्षेत्र अधिक स्वच्छ, आधुनिक आणि आत्मनिर्भर भारत बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. वाढत्या वीज मागणीसाठी उत्पादन क्षमता आणि प्रसारण व्यवस्थेवर मोठा भर दिला जात आहे. मात्र या प्रवासात अनेक आव्हानेही आहेत. भारत अजूनही कच्चे तेल, नैसर्गिक वायू यांच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. वाढती वीज मागणी आणि पुरवठ्यातील अडथळे यांचा थेट परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होतो. त्यामुळे ऊर्जा सुरक्षितता ही अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे. याशिवाय वाढती लोकसंख्या, वाढती वीज मागणी, ऊर्जा साठवण तंत्रज्ञानाची गरज, पर्यावरण संरक्षण, प्रदूषण नियंत्रण आणि हवामानातील बदल यांसारखी अनेक आव्हाने आपल्या समोर आहेत. नवीकरणीय ऊर्जा वाढत असली तरी तिचा सातत्यपूर्ण पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी बॅटरी स्टोरेज, स्मार्ट ग्रिड आणि आधुनिक वीज जाळे उभारणे आवश्यक आहे. भारत 2047 पर्यंत ऊर्जा क्षेत्रात जागतिक अग्रगण्य देश बनू शकतो. त्यासाठी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, इलेक्ट्रिकल वाहने, हरित हायड्रोजन, ऊर्जा बचत, स्वदेशी उत्पादन, संशोधन आणि जनसहभाग यांना प्राधान्य द्यावे लागते. प्रत्येक नागरिकाने ही ऊर्जेची बचत करणे, सौर ऊर्जेचा वापर वाढवणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे ही आपली जबाबदारी आहे. मित्रांनो, ऊर्जा ही केवळ विकासाचे साधन नाही, तर ती देशाच्या स्वाभिमानाचे आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. स्वच्छ ऊर्जा स्वीकारू आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आपण विकसित भारताच्या सुरुवातीस महत्त्वाचे योगदान करू शकतो. चला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होण्याच्या निर्मितीत आपण महत्त्वाचे योगदान देऊ शकतो. धन्यवाद. बाळा, जीवाश्म इंधन म्हणजे कसले इंधन? शब्द ऐकले नाही कधी जीवाश्म इंधन? मग सांग ना, काय जीवाश्म इंधन म्हणजे काय? LED बल्ब बघितलेस का? LED बल्ब बघितले काय? नक्की? मग काय LED का लॉंग फॉर्म आहे? पवन ऊर्जा कोणत्या तत्वावर काम करते? हवा. तत्व कुठलं वापरलं जातं? तू पवन ऊर्जेचा विद्युत जनरेटर पाहिलेस का?